विधानसभा मतदारसंघात यंदा मतांची टक्केवारी वाढली आहे। आता प्रतीक्षा आहे ती निकालांची। पाहूया हा रिपोर्ट। देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा मतांची टक्केवारी वाढलेली आहे। त्यामुळे स्वाभाविकच खासदार उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यात चुरशीचा सामना होणार हे निश्चित झाले आहे। यंदाच्या निवडणुकीत सरासरी 60.33 मतदान झाले। विशेष बाब म्हणजे सर्व 6 विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण 60% जवळपास राहिल्यामुळं निकाल काय लागणार याकडे आता मतदारांचे लक्ष लागून राहिलेले आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेले आहे। त्या मतदारसंघात 63.11% मतदानाची म्हणजेच 1,82,372 मतदान झालेले आहे। त्यामध्ये 96,655 पुरुष तर 85,717 महिला या मतदारसंघात आहेत। पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच 55.87% इतके मतदान झाले आहे। त्या मतदारसंघात एकूण मतदान 1,66,372 इतके मतदान झाले आहे। विशेष बाब म्हणजे पाटण मतदारसंघात महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलेले आहे। त्या मतदारसंघात 84,894 महिला मतदारांनी तर 81,478 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। दरम्यान मागील दोन म्हणजे सन 2009 आणि सन 2014 या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेला आहे। सन 2009च्या निवडणुकीत 52.81% तर सन 2014च्या निवडणुकीत 56.78% मतदान झालेले होते। मात्र यंदाच्या निवडणुकीत तब्बल 60.33% मतदान झाले असल्यामुळं स्वाभाविकपणे लढत चुरशीची होताना पाहायला मिळणार आहे।